बापू थोडंसं प्रेमाने घेतलं असतं तर अटी इजलं असतं ना बाबा रे. काय लेका माणूस आहे जेवढं गरमागरमी चालते काय त्या मायच्या म्हटलं तू ऐकत राहायचं लेका. हेमाळे त्याने जर 498 केली बाबू आपले खरंच जमानत होणार नाही. शांताराम म्हणे ना ते बरोबर आहे त्याचं. काय नकट्याला दबता का मग? जाऊ द्या ना, मग देऊ द्या ना. 498 598 करू द्या. हा गडी काय भेट नाही संजय. मग मायला बोलून का ते उतरून तुम्ही राजा काही बोलत राहा त्याची बाजू घेता का तुम्ही? काय माझ्या माणसाला तुम्ही बापाची सैतान आहे माये. गड्या मूत पिऊ दारू पिऊ पुरा तुझा दिमाग सडला. तुला काही दिसत नाही. माय म्हणेन तसं भादर तुझं काही बी बाबू. तुझ्यासाठी मला बेसन भाकर खायला जावं लागेल जेलात. मी कशात काही नाही. फालतू अगोपणा करू नको. जाय होय बापा हातपाय जोड द्यायले. काही हातपाय जोडत नाही तो आणि त्याला काही करायला लागत. तुम्ही जा तुम्हाला जाणार असेल तर. माणूस निरा टरलेंड हाकते बापा. काय भेटे हा माणूस काय सांगा. आपण का कमी आहो काय? ते देतील रिपोर्ट तर काय आपण का कमी आहो का? मग आपण देऊ रिपोर्ट. चालले म्हणते तुम्ही निरा त्याचीच बाजू घेऊन राहिले. काही बोराची बाजू घेता की नाही जराशी? सगळं तुमच्या सांगून लक्षात येत नाही. आता हा घोर व्हायला मोठा. गावातलं कोणीच मदत देणार नाही. पडायला आपली जमानत घेणार नाही कोणी. सारे लोक थू करून राहिले आपल्या तोंडा. काही गरज नव्हती नाही आले मारायची त्या पुरीले. यांना जनर लागला टेम्पो घेऊन त्या पुरीच्या मागं. घ्या आता दाबून रिपोर्ट दिला तर. तुमची भातडी बंद करा फक्त. एवढं म्हणणं नाही बा तुम्हाला. विनंती हात जोड. तुम्ही काही तुमचं डोकं लावू नका. तुम्ही एका कोपऱ्यात जाऊन बसा. नाहीतर मग गावातून पोहून चालले आमचं आम्ही पोहतो गो मायला काही भरायचं आहे. तुम्ही काही बांगड्यात भरायला दशा काही. कोणतंही काही आले टरलेंड्या पत्ता हे नाही असं नाही काय माणसं आहे माणूस. आपण तर काही भेट नाही बजाला आणि फेलात जायला. आई तर खायला भेटते थोडीसा. काही करायचं काम नाही काही नाही. बेसन भाकर येते खटखट खप खात जा राहत जा. लाज शरम काही नाही. तू पुरा बेसरम दारूच पेत नशेत राहायचं 24 तास. तुला काय राह इज्जत आहे फिज्जत आहे काय समजणार आहे तुला? 4 चौघात बसणं नाही उठणं नाही चांगलं बोलणं नाही कोणाची. काय समजणार काय तुला तर बरं आहे तर खायला भेटते. आता अटी तू माझ्या भरशारच खाऊन राहिला नाही तर. लग्न झालं एक पोरगी झाली बायको बागवता नाही येऊन राहिली. ते राहिली तरी मावली अदलो कशी तरी. तू तर काही रुपया कमवत नाही. कमवतो बी तर दारू पेतो मूत पेतो. मा बापाले पद्धती समजून सांग तू. मा डोक्या वर चालला मा बापाचा. मा पारा चढून राहिला बरं. तिचा राग आता मा बापानी सांगून राहिलो तुले. सांग लवकर मा बापाला समजून सांग लवकर. सांगून राहिलो तुले. काऊन एवढा कळवळा करून राहिले? मला काही समजत नाही बाबा. काऊन तुम्ही त्याची बाजू घेऊन राहिले? काही भेटते का तुम्हाला तिथून? काही खायला भेटून राहिलं काय? आम्ही काही भेट नाही बाजेला जायला. तुम्ही भेट असाल तर तुम्ही जा. गाडीला पाय लावून पाहून जा आटून जा. कुठे बी तोंड हारवा. आम्हाला सोडा आमच्या हालतवर. जा निघा आटून लवकर. पुरे गुंड्याच्या स्पोर्टच्या गुंड्या खाणीतली आहे तुम्ही. म्हणून तुम्ही भेट नाही. जल गेल सारं पाहायला बापा. आम्ही काही पाहिले आम्ही गरीब लोक. आम्हाला कसं प्रेमानं राहणं प्रेमानं वागणं 4 लोकांशी चांगलं बोलणं हे येते. तुमच्यासारख्या बदमाश क्या नाही येत. मुद्दा तुमच्या शेंडी चाललो मी. पादरा मा बाप गेला पादरा. जाऊ दे पाहून घेऊ आपलं आलो तर मग आम्ही का चाललो आता. बाबू तू बाहेर चालला तर पोरीला कुरकुरे आणजा बापा जराशे का. आणजा लवकर. सकाळपासची उपाशी आहे. ते पोरगी काहीच खाल्लं नाही तिनं. हो ना आणि ना. साहेब आमची कंप्लेंट घ्यालो. झालं काय झालं काय? साहेब तुम्हाला काय सांगू. मनोहरानं मला एवढं मारलं की खूपच. मनोहरा मागे लागू मला मारून राहिला. सगळ्या गावात पाहून राहिला मनोहरा मला. त्याच्यात माझे सासू सासरे सगळे सामील आहेत त्याच्यात. ते मला मारतात. मला चांगलं पाळत नाहीत. ते मला घराच्या बाहेर दिलं सर. त्याने काढून. साहेब आमच्या पोरीवर अन्याय अत्याचार होऊन राहिले बा. तिच्या सासरकडचे रोज मारतात बा. मारझोड करतात. तिला एक पोरगी बी आहे बा 1 वर्षाची. त्या पोरीचंही म्हणजे हे होऊन राहिलं ना. त्याच्यात नुकसान होऊन राहिलं बा. रोज दाबून मारतात ना पोरीले. पाठीवर वय पाहा लागलं असतं. दाखव बाई साहेबाला दाखव बरं. काही काम नाही दाखवायचं मला. काही काम नाही. समजलं मला काय आहे तर. साहेब मी 1 वर्षाची पोरगी मी घेऊन घेतली. त्यानं माझी पोरगी दिली नाही माझं. साहेब मला बाई पोरगी पाहिजे. 1 वर्षाची पोरगी घेऊन घेतली जाई ना. तुम्हाला मारझोडही केली. बरं तुमचे पती काय करतात? काय करतात ते? नवरा काहीच नाही करत ना साहेब. फक्त दारू पिते आणि मस्ती येते तो. आणि मला मारते रप मारते साहेब. एवढं मारते मला की बस. साहेब तुम्ही काहीतरी लवकर करा साहेब. माझी पोरगी माझं आणून द्या साहेब तुम्ही. ठीक आहे आम्ही तुमची तक्रार नोंदून घेतो. साहेब तक्रार तर घ्याच बा नोंदून. पण चालान पकडून आणायला यायले. मा बहीणची पोरगी घेतली बा त्यानं. सांगा माविना लेकरू राहू शकते का? मा बहीणचा जीव थत्तर तुटून राहिला. आम्ही ना त्याला पोरगी मागितली तर त्यानं आमच्यावर मारायला आम्हाला दानकूड काढलं. मा बहीणच्या नवऱ्यानं सांगा आमच्या जवळनं. असा माणूस आहे बदलीन तर भेटेल आम्हाला. साहेब परत आम्हाला न्याय द्यावा तुम्ही. आमच्या पोरीला खूप मारलं. हो आमच्या जवळनं खूप मारलं साहेब. तुम्ही जायले की नाही पकडून आणा साहेब. जेलमध्ये टाका त्याले. तुम्ही काळजी काही करू नका. या बाईची मुलगी वापस आणल्या जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. राजा मा पोरीले काही एकदा मारलं नाही ते ना. 5-6 खेप मारलं. पण आम्ही म्हटलं बा काय रिपोर्ट द्या काय भांडणं करा. तर बा म्हटलं बाई कसं आपण घरी वावा निभो बापा. आज ना काल सुधरी नसतो. पण त्याच्या मायनं आमच्या जवळच्या मायनं बैकून दिलं की तो जवळ ऐकते. जवळ ऐकला की मग मापुरीले बद ढोरासारखं मारते राजा. सांगा बा साहेब हे बरोबर आहे काय? तर बरं का बाई आलं आमच्या लक्षात ते काय आहे तर.
त्याचं म्हणणं गिणणं सारा त्याला वागवलं नाही तुमची पोरगी म्हणून नाटकं करून राहिले ते, दुसरं काही नाही. हा हुंड्या गिंड्याचा लोचा आहे का काही? त्याचा काही विचारता साहेब, 2 लाख रुपये दिलात ना बापानं, वावर गावून ठेला आम्ही ना. आणि लग्नही जंक्शन केलं बापा, पोरगा एकोणता आहे काय? वावर गिवर आहे बा पोराच्या घरी, तर बापानं 2 लाख रुपये हुंडा दिला मा बहिणीले, लग्नही जंक्शन केलं. सांगा बा, आम्ही सारे डुबेलं जा. आता तो बोगस निघला दारू पिते बा, काय करा साहेब? हो, आला आमच्या सर्व लक्षात काय म्हणणं आहे तुमचं. तर आम्ही करतो जे काही करायचं आहे ते. तुमची आता कंप्लेंट वगैरे नोंदून घेतलेली आहे, तर आता पुढचं आम्ही कारवाई करतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा आता घरी. तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे बा, मा पोरगी आणून द्या राजा. फक्त कोणतीच माय पोरीशिवाय नाही राहू शकत ना. मा पोरीची हाल बेकार चालू आहे, लढून राहिली पोरीसाठी. फक्त एवढं करावं, विनंती आहे तुम्हाला. त्याला सजा होय नाही होय, तुम्ही जेलात टाका नोका टाका, आमचं काहीच म्हणणं नाही. फक्त तेवढी पोरगी आणून द्या आम्हाला नात आमची. बरं ठीक आहे काकाजी, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जे काही करायचं आहे ते करतो आम्ही. आणि तुमच्या मुलीची मुलगी सुद्धा आम्ही आणून देतो. साहेब येतो मग आम्ही. चालू बाई, चाला. हे प्रकरण लय वाढून राहिले बरं, याच्यावर लक्ष ठेवायला की आपल्याला. हो, एखाद्याला चांगला दाबून मारला की ना गावात, हे असं होणार नाही. मग नाही तुम्ही हे खेड्यापेड्यात जास्त चालू झाला आता सध्या. हो साहेब, याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागते आपल्याला. हो, हे प्रकरण तर जास्तच वाढून राहिले. टीव्ही पाहिजे, नाटकं पाहून राहिले, तसे लोक करून राहिले. तर आपल्याला काही ना काही आता कसं बंदोबस्त बसावं लागेल गावात जाऊन. खेड्यात जास्त चालू आहे सध्या वातावरण. साहेब, माझ्या हात पाय साय करून राहिले, मी मोकळे करतो माझ्या हात त्याच्यावर. चला बरं, लवकर चला साहेब. त्याचा बजेट बसवतो रे मी, कशी पोरगी घेतील, कसं मारते बाईली, तर पाहायचो ना. चला. संजू, काय झालं रे? कोण मारलं तुमच्या बायकोले? सांगा पुढे बा. ते जास्त शिल्लक चालते ना राजा. मामाईले साधवते, ते बोलते, उलट बोलते मामाईसोबत. सांगा आता. मला काही ते सैन होत नाही राजा. मामाईले बोललं की हो माई भगवानच असं समजा तुम्ही. मला पटतच नाही ते. बाप जरी बोलला मामाईले तरी मी बापाला बोलतो. हे उठली सुटली मामाईलाच बोलते. मग झोडली मी रपारप. अरे सासू सुनाईचं पाहून घेतील तू. काल म्हणतात कुठं घेणं देणं, तू काल मारलं त्या बाईली. लेका दुसऱ्याची मुडगोर केस तुझ्या घरी आणला. तुला एवढा राग येते तर तिच्या मायबापाला नेऊन दे त्या घरी. की बा नाही वागवत मी तुमची पोरगी, भांडणं करते बाई, भानगोळी आहे. सांग ना तू. पण मारायचं काही काम नव्हतं ना. तिचे मायबाप बेसरमात ना गुडे बा. तुम्हाला काय माहिती हो? मग आम्हाला माहिती आहे राजा. एक फोन नाही येत मला त्या बेसरमाईचा. इकडून मी फोन करतो तर त्याला उत्तर देत नाही. ते मी 10 खेप सांगितलं त्याला की तुमची पोरगी राजा असं करते, असं करते. तो तोंडही बोलत नाही त्या सासऱ्याचं. सांगा आता. पुरा बाईला भोका सासरा आहे माय. काय करू मग? माझं पर्याय नव्हता बा. मी झोडली ती. पाहून घेण्याचा पुढचं पुढे. गळ्या हे बरोबर नाही, गळ्या चांगलं नाही. हे सारे लोक थू करतात ना. पहिलेच तर का तुला बायको भेटे ना, भेटली इकून तिकून ते वागवता येऊन नाही राहिलं तुला सुधी. अलग राय मग. मायचं तुझ्या बायकोचं पटत नाही तर मी अलग कसा करू? माय बापाला काय 10 लेकरात काय? मी कोणता का लाल? मी अलग फलक नाही राहत. अलग राहू अलग. हिच्यासाठी घुबडसाठी अलग राहू काय? नाही आली चालते. काही हे फरक नाही पडत मला बायकोन फायकोचा. गेली ते गेली सायाची. कुठे विचार करता? जीव गड्या अशानं चालत नाही बा. आणि तू दारू पेनं बी बंद करून टाक ना. दारूच्या नशेत काही करतो बा. हे काही तुला तुझ्या मायाशी भांडली म्हणून नाही केलं. तू मूत पेल होता, दारू पेल होता म्हणून मारलं तुझ्या बायकोले तुला. आम्हाला सारं समजते ना. काय तुझ्या वयातून आम्ही जायला लावणं. आमच्या घरी का नव्हते का? पडते घरी भांडणं होतात बाबू. तुला अजून सांगतो, माणूस दारूतच बायकोले मारते, सुधीत मारतच नाही. हो, सुधीत प्रेमान समजून सांगते माणूस. आता आम्ही बी दारू पिऊन आम्ही का बायकोला मारलं नाही का, जोडलं नाही का? दारूतच पण. आणि दारू उतरली की मग तिला चोपड चापड प्रेमान. आता कसं तू दारूवर दारू दारू दारू. आता तू इकडे काल चालला तर दारू प्यायला चालला तू. आणि बुड्या जाड्यात गेली तर गेली सायाची. कुठे विचार करून आले. आणि तो साया मला मारायला आलता ना अंगार. मला मारलं तुम्हाला माहित पडलं तशी गावात. मग काय करता? तरी तो शांत मग म्हणे वागू म्हणतील. काय फेक डबर तिचं. तिला कोण वागू न. आणि दारू तर पितोच मी. दारू प्यायल्याशिवाय नाही राहत. आपल्याला जमत बी नाही. लहानपणापासून पिऊन राहिलो. आता काय सोडू का? हिच्यासाठी सोडू का मी दारू? तुले का पक्का झाडाच्या शेंड्यात बसेलाच भाऊ. शेंडा मुडला की नाही बरोबर गांडीवर पडशील. ता तुले लक्षात येईल बायको काय असते आणि मायबाप काय असतात म्हणून. तुला अजून त्यातला फरकच अजून समजला नाही बाबू. तुला समजेन की नाही त्या दिवशी टाइम निघून जायलाशी. हे लक्षात ठेव बरं तू संजय. हे माझे शब्द लक्षात ठेवतो तू. बुडेबाई किरकिरी कशी काय वागवता तुम्ही मला सांगा ना. ती बाई काही सुतार नाही ना. तिला ना भाजी येत ना, भाकर येत ना, पोया येत. नुसतं ते रांगवाया काढत राहते बा. चिडी माकडी पोरगी नाही वागवत आहेत तिला. सांगा मग काय करू? माय काय करीन घरी? हो बापा, तुझ्या बायकोच्या हातची आम्ही ना कडी खाल्ली ना बा त्या दिवशी. टाप कडी केली तीन लेका. हो, अशी कडी लेका गात कोणा घरी होत नाही लेका. पण तू म्हणतो त्या बायकोला साहेब ऐकत नाही बा. अटील लेका खोटा बोलून राहिला तू. काय माणूस आज बा. खरं बोलणं बा.
मला वाटली शिन ताप आपल्याला काही ताप वाटत नाही बा स्वयंपाक तिच्या हातच्या. मटण करते नाही काही पाणी पडते चांगलं पाणी. हा हड्ड्या कुकडे पळतात आणि रसा कुकडे पळते. हे काय मटण करणार? मी म्हणतो त्या मायले शिकायला काय होऊन राहिलं नाही येत त्या पोरीले. समजा त्या बायकोले काहीच येत नाही पण मग त्या मायले तर येते चांगलं. मग त्या मायले शिकायला लाव ना. हा शिकवल्याने येत नाही का? फक्त भादरच करणं येत त्या मायले. जबर करणं पुढं. हा आले का तुम्ही माय बी येईल का शिल्लो काय बोलेले तर मायले आवरत द्या जरासा. तुम्ही जास्त बोलू नका. माई उतरून राहिली आता. मला पहिले मारून येऊ द्या बा काटर. हा काटर मला मारून आलो की नाही मग बोलतो मी काय बोलायचं आहे तुमच्यासोबत. वाया गेला रे गळा पोऱ्या. काही खरं नाही लगा. झाला याचा सत्यानाश आता. ते होते बा सत्यानाश. आपल्याला काय घेणे नाही जाऊ दे. का शांताराम भाऊ तुम्ही संजय घरी गेलते ना? पटलं की नाही भाऊ? निपटलं की नाही? त्याचं काही निपटलं फिपटलं पेटलं ते. आता गेले ते रिपोर्ट द्यायले पोरीचे माय बाप आणि ते बाई बी गेली. बा तुम्ही गेल्या रे राजा. मोडलं नाही बा तुम्ही ना. काय गावातलं काम होतं टाकते मोडून राजा. काय बाबा फालतू कंप्लेंट झाली ना तर अजून घोर होऊन बाय. हे अंदर गेले सुट्टी नाही 498 होते बरं याच्यात. बेकार असते बाईची केस. सांगू थकलं ना भाऊ. ते ऐकायला तयार नाही. घोड्यावर बसेला संध्याचं घर पुरे त्याची माय बी बोलते आणि त्याचा बाप बी बोलते. ते कोणीच ऐकायला तयार नाही. मी तर मोड्यालाही प्रयत्न केला. त्या पोरीचा बाप एवढा शांततेत घेतलं त्यानं विचारायला की बस एवढं मारल्यावर बी संध्या मारतोच करे. पुरीच्या बापाले पुरीच्या भावाले बी. त्या पोरीच्या भावाने मग संध्या झोडला तरीसा मजबूत. त्याने विचार नाही केला. हाय जवळ येतं मग काय घेतलं झोडून त्यानं बी. मग काय भाऊ पेटलंच नाही त्याचा पुरं. ते गेले बा रिपोर्ट द्यायला. मग आता काय जे काय व्हायचं ते होईल. त्याला संजय बी अगो आहे. मूत पेल असेल दारू पेल असेल. दारू पेले काही करते अगो म्हणा. पहिलेच तर सहायला बायको भेटे ना. इकून तिकून भेटली ती वागवता येऊन नाही राहिली सुधी. सांगा आता एक पोरगी झाल्यावर काही गरज आहे का एल कामं करायची? भाऊ ते घरच अगो आहे. त्याला कोण काय करी ना. बिजा जायला छायाचे सांगून समजत नाहीत बा. मी हातपाय जोडले द्यायले बाकी गळ असं करू नका बरं. का उद्या जे झालं मोडून टाका आठीचा. आता माफी मागा होऊ द्या. पण नाही हे तोरी राहीत. आम्ही काय कमी आहो काय आम्ही काय आहो का. मग घे आता हिसकी. आले पोलीसवाले बघ देतात दाबत हाणत येईल. शांताराम भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपच येईल जेलात गेली की बरोबर हिसका समजते कसं असते काय असते. अरे बा कुठे यायच्या नांदी लागते मूर्खाईच्या. आपली किंमत कमी करून घेणार. त्या पोरीचा बाप तर मला डायरेक्ट म्हणे शांताराम भाऊ काय राजा म्हणे चादळला संबंध पाहिला म्हणे माझ्यासाठी तुम्ही ना. मनात अशा लोकांच्या मनात पडता राजा म्हणे मा पोरगी फसवली म्हणे तुम्ही. सांगा आता सांग बरं त्या माणसानं माझी इज्जत कमी केली की नाही? इज्जत कोणापायी कमी झाली? यायच्या बाई हरामखोर आहे बाई. गरज आहे का आता एक पोरगी झाल्यावर मारायचं काही त्या बाईले? शांताराम भाऊ मग या संजयला बायको वागवणं नव्हती. तिला मारझोडच करणं होतं तर मग पोरगी काय होऊ दिली? मग पोरगी व्हायच्या अगोदरच मारझोड करताना काढून देता वागवताना बायकोले. आता एक लेकरू झाल्यावर असं रिकामे काम बरोबर नाही ते. लग्न झालं की भाऊ तिसऱ्या दिवशी लेकरू पाहिजे यायले. अरे जरा थांबा. एकामेकाचं पटते नाही पटत तुमचं. इले काय येते काय नाही वागवणार नाही वागवणार विचार करा डायरेक्ट. आता लेकरू झाल्यावर म्हटल्यानंतर असे प्रश्न असे विषय झाले की मग कसं होते? त्या पोराची वायवा होते ना जे लेकरू व्हायला त्याची. त्या शांताराम भाऊ आपल्याला काही घेण दे नाही. त्याचं पाप पुण्य ते पाहिजे बसतील. काय करता आपण दुसऱ्या टेन्शन घेऊ न. आपलंच तर आपल्या सोडून नाही राहिलं. मुता त्याच्या शेंडी. आपच पोलीसवाले झोडतात त्याला. आपल्याला अजिबात घेण देण नाही. पण कसा गावातला विषय येते तोंडावर तोंड पडते म्हणून माणूस जाते कुठे. आता नाही रे बा कानाला कानखडी बा. आता कोणा मंदातही पडले नाही काहीच नाही. म्हणजे बिलकुल सोडूनच दिले माझ्या कामात आता. चला शांताराम भाऊ तुमचं काही रक्त खवळू नका तू. चला बरं घरी चला. काय चहा पाणी नाश्ता गिष्टा करू चला. चल बा चल. पोरगी द्या ना मला आणून. मला आठवण येऊ राहिली माझ्या पोरीची. माझी पोरगी कशी काय राहत असेल किती लहान आहे माझी पोरगी. मला माझी पोरगी पाहिजे. लढू नको ना तू लढली की कसं आम्हाला कसं वाटते बापा. लढू नको तू पोरगी आणून देऊ ना. आम्ही आणून देऊ ना. फक्त जराशी थांबा तू आता. बाई तू लढली की नाही आमचंही मन कोणतं पडते ना. आता आपण रिपोर्ट द्यायला ना पोलीस स्टेशनले. पोलीसवाले देतात आणून नातीले. तू काही टेन्शन घेऊ नको बाई. लढू नको ना फक्त. आम्हाला बरं नाही वाटत बा तू लढली की. बाबा बाईची पोरगी मी आता घेऊन येतो. मी मारझोड करतो द्यायला सायले आणि माझी भाषी घेऊन येतो मी. माझी बहीण पाहणं कशी करून राहिली तर माझ्यानं पावल्याने जाऊन राहिले राजा. मी एवढा असून काय फायदा मग. मी जर काही करू शकत नाही बहीणसाठी तर सांगा बरं बाबा. मी जातो आता. जातो मी. बाबू आपण रिपोर्ट द्यायला ना आता काल मारझोड करून राहिला फालतू. जड्या गाडीत बिबा भरून घेऊन राहिला.
आता पोलीसवाले फटकवतात ना देन पोरी आणून देतात ना आपल्याला. तू टेन्शन नको घेऊ बा. हा शांततेत राहायचो. तू गरम नको होते जास्त. बीपी वाढले बाबू तुला दवाखान्यात द्या लागेल मला. बा पोलीसवाले काहीच नसतात करत. नुसतं होले होऊन गद्याला दहा लागत असतात. त्याच्याकडे काय काय का तुम्हाला मी तरी म्हणू की तरीच मारतो मी त्याला पोरगी घेतो. तुम्ही नाही म्हणा. हा आता बाबर माझी बहीण कशी करून राहिली तर लढून पळून राहिली. सांगा हे चांगलं वाटते का? बाबू आपण आपलं काम केलं ना बापा. रिपोर्ट दिला ना आपण. आता पोलिसाचं काम करतील ना. तुला काही काम नाही ना बापा तिथे जायचं. नसता बापा उपाधी आणता घरावर गोटे आणता का तू. आता काही जाऊ नको बापा तिकडे तू. आई जाऊ दे ना. मला माझी पोरगी पाहिजेत ना. मला माझी पोरगी पाहिजे. माझ्यानं नाही रावल्या जात तिच्याशिवाय. मी कधीच तर नाही राहिली एक दिवस बी तिला सोडून. आणि आता कशी राहू मी तिला सोडून. आई कशी राहू. मला आठवण येऊन राहिली ना मा पोरीची. अहो बाई तू का लहान राहिली का आता सांग ना. काऊन अशी करून राहिली बिचारे तू लहान लेकरावानी. येईन ना तुझी पोरगी येईन ना. जरासा धीर धरणं. एवढी गडबड असते काय सांग ना तू. येईन ना तुझी पोरगी. आपण आणू दिली आपण. बाई दूध पेती पोरगी आहे ना माई. तिची बरोबरी होत असेल का घरी. ते तर एक कप दूध नाही आणत बाई. एक कप नाही दूध पाजत तिले. तिची अवस्था कशी असेल सांग ना तू. कशी असेल तिची अवस्था. काहीच नाही तिले खाय प्यायले. नुसतं लढत असेल माई पोरगी तटी. कारण की ते माझ्याशिवाय राहत नाही ना. आणि मी बी तिच्याशिवाय राहत नाही. पण त्या गुबळनं माई पोरगी नाही दिली. मग गुबळनं पोरगी नाही दिली माई. आई लडपड नको करू ना. आणतात ना ते पोलीसवाले का. हा आणतात ना. गेले ना ते. हा थांब ना तुला शांतता ठेव. त्याने जर नाही आणले की नाही मग आपण जाऊ डायरेक्ट घेऊन येऊ लागला असतं. मी बंद गाव जमा करेन बाबा तरी तू पोरगी आणून देईन मी. थोडी फक्त 1-2 दिवस शांतता ठेव तू. हो एवढं ऐक बा तू. लढू नको फक्त तू आता. मा मन कोतं पडते बा. काय करू. पोरगी लढली की मग बापाला चांगलं नाही वाटत. मग सांग बा तू. हो बाई तू लढू नको. फक्त 2 दिवस शांतता ठेव ना. 2च दिवस. बाकी काही नाही बात. कसं तू लढली की नाही आम्हाला चांगलं नाही वाटत हो बाई. मग आम्हालाही चांगलं नाही वाटत. लढू नको बरं आता. लढली तू लढू नको आता. हो भाई लढू नको तू. बाबा म्हणून राहिला तसा एक आता जाऊ दे. आता माई राग शांत झाला बापा. जाऊ दे. कुठे या वयात येईल हे करायला लावतो. जाऊ दे. आपण लढलो की नाही यायचे मन कोतं होते ना. बाई लढू नको बाई. थांब तू फक्त 2 दिवस बाबा म्हणतात ना तर थांब. मग नाही दिली की नाही मी आणतो तुझी पोरगी. तू टेन्शन न घेऊ ना. तर भाऊ आहे ना आणतो मी तुझी पोरगी. बरोबर बाबा. पण 2च दिवसात. जास्त दिवस नका लबा पोरीला आणायला. मला 2 दिवसात माझी पोरगी लागी ना. सांगून राहिली मी तुम्हाला. हो बाई 2च दिवसात ती पोरगी आणून देऊ आम्ही. आम्हाला गमते का तिच्याशिवाय सांग ना. तू लढत अशी तर आम्हाला गमते काय. सांग ना तूच. काय दिले काही खाऊ पिऊ घाल बरं त्या पोरीले. लढून राहिली नुसता सकाळपासून. खायला पेल काय आहे नाही आहे त्या पोरीनं. चहा म्या पाच काही ढबुरट्या खाऊ घाल तिले. जाय बाई. हा नेतो मी तिला. चला बाई चाल.